नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी एक ऑमलेटची रेसिपी आणलेली आहे. खूप अशा भाज्या त्याच्यामध्ये आहेत आणि खरंच एवढा एक जरी ऑमलेट खाल्लात ना तरी तुमचं सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवणही कंप्लीट होईल. असं पोटभरीचा नाश्ता आहे हा. त्यासाठी काय केलेलं आहे, भाज्या त्या मी सगळ्या पहिले कट करून घेतलेल्या आहेत. 2 अंडी फोडून घेतलेली आहेत. पॅन गरम करायला ठेवलेला आहेत. त्याच्यावर टाकलेलं आहे तेल. थोडंसं तेल जरा जास्तच टाकले कारण का भाज्या वगैरे टाकून ना तो ऑमलेट खूप जरा जास्त हे होणार, त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे पलटायला वगैरे व्हायसाठी आपल्याला मस्त भरपूर त्याचं तेल पाहिजे. त्याच्यानंतर बटाटा जो आहे, एक बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि तो ना उकडून घेतलेला आहे. उकडून सोलून घेतला. त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या चकत्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता तो पूर्ण बटाटा मी ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करते आहे. थोडंसं लांब लांब असं आपण व्यवस्थित पसरवून कसं टाकतो ना तसं सिंगल पीस व्यवस्थित सगळीकडे टाकत आहे. त्याचबरोबर अशाच ह्याच्यामध्ये गोल याच्यामध्ये मी कांदाही कापून घेतलेला आहे, टोमॅटोही कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी याच्यामध्ये ना सिमला मिरची घेतलेली आहे, पण सिमला मिरची अशी गोल एवढी कापता येणार नाही आणि व्यवस्थित कापली जरी ना तरी ती खूप मग त्याची एक मोठीशी लेअर लागेल. त्याच्यानंतर ते ऑमलेट वगैरे टाकणार ना अंडं वगैरे फेटून ते खूप व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे त्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे सिमला मिरचीला. मोठ्या साईजची होती सिमला मिरची, त्यातला अर्धा भाग घेतलेला आहे मी मस्त असं फाईनली चॉप करून. आता बघा, जसं बाकीचे कुठे जागा असेल ना त्याच्यामध्ये मी कांद्याच्या स्लायसेस ठेवते आहेत. छोटा कांदा होता ना त्याच्या स्लायसेस आहे, त्या पातळ अशा स्लायसेस करून घेतलेल्या आहेत. जशी जिथे जागा भेटेल तिथे आपण व्यवस्थित त्याला ते हे करायचं. आणि त्याच्यानंतर छोटे टोमॅटो होते, ते 2 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचे पण अशा चकत्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि तेही व्यवस्थित आपण सगळीकडे पसरवून घ्यायचे आहेत लांब अंतरावर जरासं. खरंच खूप टेस्टी ऑमलेट होतं आणि ह्याच्यामध्ये जास्त आपण काही मसाले वगैरेही वापरलेले नाही, बेसिक टाकलेले आहेत 2-3 इन्ग्रेडियंट्स आणि त्याच्यामध्ये आपलं हे ऑमलेट तयार होतं. आता बघा, इथे बटाटा उकडलेला टाकून झाला, त्याच्यानंतर कांद्याची लेअर लावली, त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे टोमॅटो, त्याच्यानंतर मी बोलली ना सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि तीही व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे. किती कलरफुल वाटते ना ऑमलेट. खरंच बघायला जेवढं सुंदर दिसतं ना खायला तितकंच टेस्टी आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, तीही व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेली आहे. इथे ना मी सगळं जेव्हा वस्तू टाकते, जिन्नस जे साहित्य टाकते ना, बटाटा, कांदा, टोमॅटो वगैरे, गॅसची फ्लेम एकदम लो आहे. एकदम लो फ्लेमवर. बटाटा कसा एकदा उकडलेला आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही. जर कच्चा वापरत असाल तर दोन्ही साईडने पलटून पहिले शेकवून घ्यायचं, त्याच्यानंतरच हे करायचं आहे. पण मी ते उकडलेला जास्त हे वापरते, त्याच्यामध्ये मी उकडलेला एक बटाटा वापरलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं स्पायसेससाठी मी ना ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेले आहे छोटे 2 चमचे. त्याच्यानंतर थोडेसे ऑरेगॅनो टाकलेले आहे 1 चमचाभर एवढं. आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी अंड्यामध्येही मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त ह्या ज्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत ना त्यातला लागेल तेवढंच आपण मीठ टाकायचं आहे, जास्तही वापरलेलं नाही आहे मीठ. आणि 2 अंडी फोडून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अंड्याच्या हिशोबाने मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. छान फेटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं आहे, म्हणजे जेवढ्या भाज्या आहेत ना त्या पूर्ण कवर होतील त्याच्या हिशोबाने अंडी व्यवस्थित आपण सगळीकडे पसरवून टाकायचं आहे. पहिले तर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने सगळीकडे लागलं काय, जेणेकरून पूर्ण ज्या भाज्या आहे ना ऑमलेटमध्ये कवर होतील ना व्यवस्थित. एकाच साईडला कुठे ऑमलेट अंड्याचं मिश्रण पडणार नाही ना, हे आपण व्यवस्थित चेक करायचं. त्याच्यासाठीच म्हणून सांगितलं, कारण का हे खूप हेवी होतं आणि त्याच्यानंतर ना ते पलटायला प्रॉपर होत नाही, म्हणून थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि छान असं झाकण ठेवून त्याला कुक करून घ्यायचं. तुम्ही बघा आता असंच्या असं सर्व करू शकता किंवा आपण त्याला पलटायची एक टेक्निक असते. ते ती कशी जरा मी इथे शूट करायला मला जमलं नाही ती, कारण का आपण सिंगल हँडेड व्यवस्थित आहे, कारण किचनवर पण एवढी जागा नसते ना त्याच्यामुळे. पण काय करायचं माहिती आहे, पलटायच्या ह्याच्यावर झाकण ठेवायचं ह्याच्यावर आपण पॅनवर आणि डायरेक्ट पॅन उलटा करायचा, म्हणजे झाकणावर सगळं ऑमलेट पूर्ण व्यवस्थित हे होतं. आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने आपण पुन्हा दुसरी साईड जी असते ना ती आपण त्याच्यावर टाकायची परत पॅनवर आणि छान कुक करून घ्यायचं. बघा दोन्ही साईडचे साईड एवढ्या दिसायला सुंदर दिसायला आणि खायला तितक्याच टेस्टी आहे. कसं वाटलं मग हा तुम्हाला पूर्ण व्हेजिटेबल भरलेला असा ऑमलेट? आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा हा व्हिडिओ. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.